काँग्रेसची संविधान सत्याग्रह यात्रा वर्धा जिल्ह्यामध्ये दाखल झालेली आहे आणि संविधानावर होणाऱ्या हल्ल्यांसंदर्भात जनजागृतीसाठी ही पदयात्रा निघाली आहे। संघाला बरखास्त करण्याच्या मागणीसाठी ही यात्रा आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी सरकारला घेणं देणं नाही अशी टीका सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। आम्ही संविधान सत्याग्रह पदयात्रा संविधानाविषयी लोकांना जागरूक करायला आणि संविधानावर जी एकपाठोपाठ ही सरकार हल्ले करून राहिली आहे आणि त्यांचा जो मनसुबा आहे संविधान बदलायचा त्याच्या विरुद्ध एक सत्याग्रही चळवळ उभी करण्यासाठी हा गांधींचा देश आहे, काँग्रेस गांधींचा पक्ष आहे आणि पदयात्रा हा मला काही नवीन नाही। जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार जेव्हा वाढतात आणि सामाजिक सौहार्द निर्माण करण्याची आवश्यकता पडते त्यावेळेस आम्ही पदयात्रा काढतोच, हा त्यातला एक भाग आहे। ही यात्रा फार गरजेची होती, कारण RSS ला आता उद्या 100 वर्ष होणार। ज्या संघटनेनं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी एक बलिदान नाही दिलं, जे संविधानाला मानत नाही, ज्यानं झेंडा या देशाचा तिरंगा 2002 सालापर्यंत आपल्या मुख्यालयात फडकवला नाही, ठीक आहे, आणि या देशातलं सरकार हुकुमशाही सारखं वागत आहे। सोनम वांगचुक सारख्या देशभक्त माणसाला हे जेलमध्ये टाकू शकते, तर तुम्ही आम्ही सर्व त्याचा विरोध करणारे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, सेलू, वर्धा।